का राजा काऊन नाही गेला सोसायटीच्या मीटिंगला? काय करू तिकडे जाऊन, भांडू त्यांच्याशी. काय नाही असं बोलतो हा? नाही तुला सांगतो का बा, शहरातले गणपतींना म्हणजे गणपतीला काय तर नुसते गाणी मोठमोठ्यांनी ते डीजे आणि तो नाच त्रास होतो ना खूप. आमच्या गावाला ये, गावात बघ कसं मस्त असतं, सगळेजण येतात, खातात पितात मज्जा करतात एकदम. गावात काय शहरात काय, हा धांगड धिंगाड हा गोंगाट आहेच. पण मला एक कळत नाही, म्हणजे आपण त्या देवाला बोलवायचं आणि त्याला त्रास का द्यायचा? अरे काऊन असं बोलतो हा? काऊन? हे बघ मी तुला काय सांगतो का बाप्पा, यावर्षी आता गणपती बाप्पा येणार आहे. बाप्पा म्हणजे बुद्धीचा देवता. आता गणपती बाप्पा आले ना की त्याला नमस्कार नको करू, लोटांगणच घाल आणि त्याला बोल की बाप्पा मला यश दे, भरभरून यश दे, गणपती बाप्पा मोरया. नुसतं यश नको, संपत्ती सुद्धा, पैसा हवाय पैसा. लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न झाली पाहिजे. नाही आपण त्या बाबाकडे गेलो होतो ना, तर बाबा बोलला ना की बाबा तुझ्या हातात यश आहे, भरभरून पैसा आहे म्हणून. अरे पैसा आहे बोलले, पण हे नाही सांगितलं कधी मिळणार आहे. आपल्याला नाही ना काय बोललं कधी मिळणार काय ते. मग आपण एक काम करू, आपण त्या बाबाला परत जाऊन भेटू, मग त्याने विचारू का बाबा पैसा मिळणार ठीक आहे, पण मिळणार कधी आहे ना ते विचारू त्याला. हो जायलाच हवं. तुझ्याकडे त्यांचा नंबर आहे का रे? नाही ना बाप्पा, माझ्याकडे मोबाईल पण नाही. नाही, आपण मागच्या वेळेस डायरेक्ट गेलो होतो, यावेळेस अपॉइंटमेंट घेऊन जाऊ ना. नाही कायले अपॉइंटमेंट, माझा मित्र आहे ना तो, दोस्त आहे माझा तो. पण मामा आपल्याला काय विचारायचं याची लिस्ट बनवायला लागेल, म्हणजे तिकडे जाऊन नंतर गोंधळल्यासारखं नको. हा नाही पण पहिले रात्री बसायला लागते ना, बसून आपण गप्पा मारू बाबा, ठरवू काय काय विचारायचं त्याले. असं आहे. हो होणार, सगळं होणार. नाही होणार. तुला काय करत होती का सोसायटीवाल्या लोकांसमोर मी मूर्ती आणते म्हणून कबूल करायचं? अहो म्हणजे काय, तुमचं ट्रॅक रेकॉर्डच इतकं सॉलिड आहे. आणि वर्षा मावशी आल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं त्यांनी, तुम्ही दरवर्षी चाळीतले गणपती बनवायचा. असं 30-40 वर्ष झाली याला, आता हाताला सराव नाही राहिला मला इतक्या वर्षानंतर. सो व्हॉट आजोबा, यु नो बाबांनी आम्हाला एका मोठ्या सिंगरची गोष्ट सांगितली होती. सो ते 6 वर्ष आजारी होते आणि प्रॅक्टिस पण करू शकत नव्हते. बट 6 वर्षानंतर जेव्हा ते गायला लागले तेव्हा लास्ट टाइम पेक्षा बेटर गात होते. एक्झॅक्टली, बघितलं? याचाच अर्थ काय, कला आपल्या अंगात असते, ती कुठेही जात नाही. करेक्ट. ते सुद्धा थोर कलावंत होते. मी एक सामान्य माणूस आहे. आजोबा मी पण एक सामान्य मुलगाच आहे, पण जेव्हा मी एकदम सिन्सिअरली ड्रॉइंग काढतो ना तेव्हा मी नेहमी फर्स्ट येतो. आणि मी पण जेव्हा सिन्सिअरली अभ्यास करते तेव्हा मी फर्स्ट येते. आणि आजोबा तुम्ही तर खूप 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 हार्ड वर्किंग आहात. करेक्ट. बाबा प्रयत्न तरी करून बघा. हवं तर आपण सोसायटीतल्या कुणालाही नको सांगूया. नाही, त्यांना असं वाटू दे आपण बाहेरूनच आणणार आहोत गणपती. बाबा प्रयत्न करून बघा प्लीज. प्रयत्न काय आजोबा तुम्हाला माहितीये आम्हाला ना स्कूलमध्ये स्कल्पचर बनवायला शिकवतात, तर तुम्हाला लागेल ना ती सगळी मदत आम्ही तुम्हाला करतो. प्लीज आजोबा, खूप मज्जा येईल. हो आजोबा, ठीक आहे मी करतो प्रयत्न. चला पहिली गोष्ट आहे, शाडूची माती आणावी लागेल आपल्याला. तर आपण माती आणायला जाऊया. चला सावकाश. शाडूची माती काय असते ते? शाडू नसेल ते शालू असेल. काय पण काय बोलतो तू? नाही. हाय गाईज, हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू संयमीज किचन. आज आपण खूप गोष्टी बनवणार आहोत, पण त्याच्या आधी आपण बघूयात पुढे काय काय चालू आहे. या प्लीज या प्लीज या प्लीज या. किशा मामा काय करतात आपण तिथून सुरुवात. किशा मामा वेलकम. हळूहळू सावकाश तुला सावकाश. जादू दाखवतो. त्यांना विचारू काय करताय. तुला जादू दाखवतो हा, का किशोर बाबा? हे ना त्यांना सांग. ओ नमस्कार, माझं नाव किसनराव जगनराव सरकटे. मी इकडे आता बटाटे आणलेले. असा हात घ्यायचा, असा बटाटा टाकायचा. ओके आपण पुढे जाऊया. ओके गाईज, सो आता आपण जाऊयात या बिझनेसच्या ओनर कडे. भैरवी माऊ
प्लीज टेल अस तुझं काय चालू आहे. मी आता रवा भाजणार आहे. ओके, आणि त्याचं आपण पुढे काय करणार आहोत. आपण त्याचा उपमा बनवणार आहोत. अमेझिंग, आपण बनवणार आहोत उपमा. तर मला प्लीज प्रोसिजर सांग आपल्या ऑडियन्स साठी. येस, आता मी भांड गरम करतेय, त्यात रवा भाजणार आहे. ओके ग्रेट. सो तू कंटिन्यू कर, तोपर्यंत मी सॅम कडे जातो. सॅम, एक मिनिट थांब जरा. काय झालं. ओके लेट्स फॉलो. ओके, आता सॅम घेते खोबरं. ओके, सो खोबरं घेऊन सॅम चालले गॅस कडे. ओके सॅम, प्लीज एक्सप्लेन अस तू काय करतेस आणि ऑडियन्स न सांग. आता मी पहिला गॅस लावणार आहे. Okay. मग मी बटर मेल्ट करणार आहे, म्हणजेच तूप, आणि त्यात मी हे खोबरं घालून ते भाजणार. ते थोडं भाजलं की साखर घालणार. Great. सिंपल. पण बघूया आत काय चालू. प्रियांश, जरा आता बाजूला होशील म्हणजे बडबड कमी आणि काम जास्त होईल. ओके, आय एम सॉरी. Cool. सो बेसिकली मी आता ह्याच्यात बटर मेल्ट केलं होतं, मग त्यात कोकोनट घातलं आहे, म्हणजे खोबरं घातलं आहे, आणि साखर घातली. सो असं Okay. करून मी आता कप वड्यांचं मिक्सचर काइंड ऑफ रेडी केलं. अमेझिंग. आपण एकदा ऑडियन्स दाखवूयात एक्झॅक्टली काय चालू आहे. थोडा फोकस करून आते. Yes. सी हे मिक्सर कप वड्या, केक वड्या, काय कप वड्या. कप वड्यांचं मिक्सर रेडी आहे. ओके, आता आपण बोलूयात राधा मामीकडे, कारण राधा मामी पण कधीपासून काम करतायत. ओके लेट्स गो राधा मामी. काम का तुम्ही बघतायत सगळे. हा, काय करताय तुम्ही. खोबरं खाऊन राहिले ना. ओके, त्यांना सांगायचं त्यांना. मी खोबरे खाऊन राहिली आहे. येस. आणि आपण हे कशासाठी करतोय. हे आम्ही ते आमच्या सुनबाईनं काहीतरी काम घेतलंय. Business. बिझनेस करून राहिली Business आमची सुनबाई, तर तिले मदत करून राहिले. हा, सर राणा ते काय करतात ते पण सांगा. आता हे माझे पती किसनराव सरकटे बटाटे सोलून राहिले. दाखवतो. नाही माहिती त्याले बटाटे माहिती त्याले, आणि सोलते कसं तरी माहिती आहे. ओके ग्रेट. सगळ्यांचं काम चालू आहे आणि अजून खूप काम बाकी आहे. ते आम्ही करणारच आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत, बट इन द नेक्स्ट एपिसोड. टिल देन स्टे ट्यून्ड आणि वाट बघा संयमीज किचनच्या नेक्स्ट एपिसोडची. बाय बाय. नाईस रियाज. कट कर. मला दाखव, व्हिडिओ दाखव. आता काम पण कर. थांब ना सॅम, मी काहीतरी करतोय इकडे. ग्रेट. सुरुवात करूया आपण. हा? गणपती बाप्पा मोरया. हे घ्या. हा, हे काय केलं. बरोबर केलं ना. हा. दे गं. आजोबा हे घ्या अजून एक. ए इरा, आजोबा ही बघा किती मोठे मोठे गोळे बनवते. आजोबा, जसं सार्वजनिक गणपतीला असतात ना, मोठे मोठे कान, मोठे मोठे डोळे, तसं बनवायचंय मला. इरा, त्यापेक्षा जितका छोटा आणि सुंदर गणपती असतो ना, तो बनवायला डिफिकल्ट सुद्धा असतो आणि दिसायला पण छान असतो. अगदी बरोबर बोललास बाळा तू. काय झालंय, हल्ली सगळं मोठं आणि असं भव्य दिव्य करण्यामध्ये ना आपण साधेपणा घालवून बसलो होतो. म्हणजे काय असते बाळा, मूर्ती किती मोठी आहे याला महत्व नाही आहे. ती छोटी असू दे पण अशी नाजूक असली पाहिजे. म्हणजे ते कान, नाक किंवा कपाळ यात आपण किती डिटेलिंग करतो ना याला जास्ती महत्व आहे. ओ, आणि हे सगळं हलक्या हाताने करायचं असतं. कर, हलक्या हाताने करा, हलक्या हाताने कर. हा चल.
आजोबा हा. बाकी सगळे गॉड्स तर आपल्याच घरात असतात, मग गणपती बाप्पाच का सोसायटीमध्ये असतात? हा बरोबर आहे, सांगतो तुला काय आहे? पूर्वी ना आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. हो तेव्हा त्या ब्रिटिशावर स्वातंत्र्यासाठी त्यांचं फाईट देणं आपल्याला गरजेचं होतं की नाही? हो ते होतं की नाही, बरोबर आहे की नाही? हो. हा, म्हणून त्यांना सगळ्या लोकांना इन्स्पायर करण्यासाठी की ज्यामुळे ते सगळे एकत्र येतील, हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. पण आजोबा त्याने खूप पोल्युशन आणि आवाज होतो, राईट? मग गणपती बाप्पाला त्रास नाही होत? ऑफकोर्स होत असणार ना, म्हणजे काय, पण हे तुला जे कळतं ना ते बाकीच्यांना कळत नाही ना. म्हणून मी मीटिंग मध्ये सगळं दम देऊन आलो त्या सगळ्यांना. हा. म्हटलं लाऊड स्पीकर लावायचे नाहीत, मस्तपैकी दणदणीत आवाजात आरत्या म्हणायच्या. तुम्हाला आरत्या येतात की नाही? आजोबा काय ना, आज ना खूप काम आहे, खूप काम हो करायचं. आजोबा खूप काम आहे, पटकन कर ईशान. नाही येत आहेत. मलाच काहीतरी उपाय करावा लागणार. हो देसाई, मला सांगा उद्याच्या गणपतीची सगळी तयारी झालेली आहे की नाही? हो, सगळी तयारी झालेली आहे, काही काळजी करू नका. हो, प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. बर बर गटमाले, डोंट वरी, एव्हरीथिंग इज फाईन. हो, आणि माझी चौरंग वगैरे सगळं रेडी आहे. हा, अगदी प्रसाद सुद्धा. वाट पाहे सजना आणि फळीवर वंदना म्हणणाऱ्यांसाठी एक विशेष स्पर्धा. हो गुलमोहर सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच गणपतीची आरती करेक्ट म्हणणाऱ्यांसाठी जाहीर केलं बक्षीस. अशोक माधव मास्कावकर 15 वर्षाखालच्या मुलांसाठी स्पर्धा. आणि बक्षीस आहे 2500 रुपये. तर लवकरात लवकर तयारीला लागा. आणि ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाचं आकर्षण, मुख्य आकर्षण हे आहे, हेच आहे. गणपती बाप्पा. तिला झोपायला सांग जा. इरा, गुड मॉर्निंग. जा, सकाळ झाली, झोपायला जा. थँक्यू, गुड मॉर्निंग. तिचं काम तुला करावं लागणार आहे आता. करतो ना. बस 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 इकडे बस. हा, बस. आजोबा मला छा. संयमिताई, आजोबांनी बघ किती मस्त मूर्ती रंगवली आहे. काय, कसा वाटतो आपला गणपती बाप्पा? माइंड ब्लोइंग. दिस इज सो रिअल. आजोबा, यू आर अ मॅजिशियन. हो आजोबा किती चांगलं वाटतंय. असं वाटतंय बाप्पा आपल्या सगळ्यांकडे खूप प्रेमाने बघतोय. खरंच बघतोय का आपल्याकडे? हो, याचे डोळे किती प्रिटी दिसतात. आणि बघ ना, मूर्ती पण किती जिवंत दिसतेय. बट आजोबा, हाऊ डिड यू डू दिस? म्हणजे त्याला खूप पेशन्स लागतात. हा,
आधी गणपतीच्या डोळ्याची आखणी करावी लागते बेटा. आणि गणपती बाप्पाच्या ज्या भुवया असतात ना त्यासाठी आपल्याला फ्लॅट ब्रश यूज करावा लागतो. मग 000, 00 असे पण ब्रश वापरावे लागतात. पण ते खूप डेलिकेट असतात माहितीये का. आणि डोळे रंगवताना सगळ्यात आधी पांढरा रंग कोरडा होऊ द्यायचा आणि मग त्याच्यात डिटेलिंग करायची. बरोबर? हा, अगदी बरोबर. काय हल्ली बयाप्रमाणे हात थरथरतो रे, पण केलाय प्रयत्न. आणि आजोबा तो प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल झालाय काय. येस आजोबा खरंच यू आर अ जीनियस. थँक्यू. पण यात माझं एकट्याचं क्रेडिट नाही आहे. हा, ईशानने पण मला मदत केली यामध्ये. हो. आणि मला पण खूप मज्जा आली. तुम्हाला माहितीये आजोबा या वर्षी मी फक्त उद्दीर मामा बनवून त्याला कलर केलाय. पण पुढच्या वर्षी मला गणपती बाप्पा करायचंय. कर, तुला आवड आहे ना? ना नक्कीच कर. तुझ्या हातात कला आहे. मी तुला थांबवणार नाही. तू कर. चित्रकला शिक, मोठा मूर्तिकार हो. तुला हवं ते पाहिजे तर करतोस. तुझ्या बाबाच्या बाबतीत मी जी चूक केली ती मी परत करणार नाही. अरे अरे परमेश्वरानं दुःख दिलंय, पण सुख सुद्धा केवढं दिलंय. चला चला सावकाश आणा रे, सांभाळून. आणि तिकडे त्या स्टेजच्या बाजूला ठेवा. हा तिकडे. हा बरोबर. हा हो, तोरणे असते तर बरं झालं असतं. सगळा कामाचा लोड ना तुमच्या एकट्यावर नसता पडला. गावी त्याच्या घरी गणपती आहे ना, तो तरी काय करेल, जावंच लागतंय. हो ना. ओ गुलमर्ग टीम, काय चाललंय काय तुमचं सगळं आरामात? अरे गणेशोत्सव तोंडावर आला, उद्यावर आहे. काय करताय तुम्ही? हो हो देसाई, हळूहळू कशाला चिडचिड करताय. नाही, सगळी कामं होत आहेत बरोबर. हा रुपाली वहिनी, तुम्ही समय आणणार होता, त्याचं काय झालं? त्याचं काय झालं, त्यानं मी माझ्या भावाला दिले. तो त्याच्या घरी यावर्षी पहिल्यांदाच गणपती बसवत आहेत ना. वा, छान. देसाई, समया सुद्धा मला अरेंज करायच्या आहेत. आणि प्रभूबाई, तुम्ही चौरंग आणणार होतात, काय झालं त्याचं? हो आणणार होती, पण कुठे ठेवलंय तो सापडत नाही. हो छान. म्हणजे चौरंग देखील आम्हालाच अरेंज करावा लागणार आहे. देसाई, नाही, दिलेली कामं कुणीही करत नाहीयेत. नंतर बसा तुम्ही माझ्या डोक्यावर. हा अहो माझं सोडा, तो थोड्या वेळात हिटलर माझगाव येईल, तो आता माझ्या डोक्यावर बसेल, त्याचं काय? खरं तर आपण सगळ्यांनी मिळून त्या माझगावकरांच्या डोक्यावर बसायला हवं. आणि काय हो, नक्की ते मूर्ती आणणार आहेत ना? हो ना, त्यांच्या भरोशावर ना आपण त्या गोपीनाथला दिलेली ऑर्डर सुद्धा कॅन्सल केली आहे. हा हो ना, त्याचीच काळजी लागून राहिली. या ऐन क्षणी यांना कोणता मूर्तिकार मिळतोय देव जाणे. त्याची काळजी तुम्ही नका करू. अशोकला जर जमणार नसतं ना तसं त्यांनी सांगितलं असतं, कळलं ना? तो हो म्हणालाय म्हणजे मूर्तीची सोय करणार म्हणजे करणार. हो पण कधी? अहो मूर्ती बनणार कधी, त्याचे रंग वाळणार कधी? वेळेत मूर्ती आली म्हणजे मिळवलं. म्हणजे मग तो काय तो खोबऱ्याचा केक, हा ते तिखट करंजी, तो उपमा, एवढं सगळं कराल काहीच हरकत नाही. म्हणजे पण किती माणसाचं करायचं सुनबाई? अनलिमिटेड असं सांगून आलीये मी, त्याच्यामुळे भरपूर माणसं येतील, असा काही स्पेसिफिक आकडा नाहीये. आता बघ ना, गणपती बाप्पा येणार म्हणजे सगळी लोक येणार, एवढं काम करायचं आपण? नाही ना, म्हणजे हॅपी रिअलायझेशन.
भरपूर काम आहेत आणि तुम्हालाच करायची आहेत. करतो पण मला एक प्रश्न पडला. ते बिझनेस सगळं ठीक आहे, पण सणासुदीचे दिवस आहे ना सुनबाई, म्हणजे आपलंच तर काम किती आहे, म्हणजे घरचं झालं थोडं, व्यान धाडलं घोडं, असं होऊन जाईल ना बाप्पा. आणि तू बघ ना, 25 रुपये एक प्लेट म्हणजे तुम्ही हिशोब करून आले, जमते तुम्हाला? नाही पण असा कितीचा फायदा होणार हिला? त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? ही जर कामं नीट नाही झाली तर काय होईल याची काळजी तुम्ही करा. हे बघा, बाबांची ऑर्डर आणि सोसायटीतली जितकी येईल तितकी ऑर्डर, हे सगळं आपल्याला करायचंय. म्हणजे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, त्या पण एकाच वेळेला. कळलं? जर काही गडबड झाली तर मी मार्क्स कट करणार. हा